गुड मॉर्निंग. तुला दिसतंय बेटा? व्हेरी गुड. तुमची बॅच किती वाजता आहे? एक एक ते 4:30. दीड नाही. हा. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ दिस मीटिंग. ओके. So in the last lecture, we have discussed regarding the foundation part. We have completed chapter second also, right? And today we are going to start chapter number 3, ज्यामध्ये खूप सारे पॉइंट्स आहे जे आपण डिस्कस करूया. ओके, काय काय लर्न करणार आहे. होप सो तुम्ही डेली डायरी स्टार्ट केलेली असेल. मी उद्या डेली डायरी, उद्या नाही, सोमवारी डेली डायरी चेक करेल. ओके. जे ऑनलाईन मेंबर आहेत त्यांनी डेली डायरीचा जो पॅटर्न आहे त्याचे डिटेल्स मी सांगेल, मला ते शेअर करायचे, मी चेक करेल ते आपण. ठीक आहे. सो नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचं बर्डन नाही घ्यायचं आहे. ट्रेनिंग संपायच्या वेळेस धावपळ करणे, विनाकारण काही पण लिहिणे, जे पॅटर्ननी चालू आहे लर्निंग आपली, तर तेच आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. ठीक आहे. सो आज मी तुम्हाला थोडंसं एक बेसिक डिटेल सांगेल गिट बद्दल. आधी स्टार्टिंग मी जसं बोललो होतो, कारण की गिटहबचं मी तुम्हाला सांगणार आहे कसं यूज करायचा. ओके. तर काही कमांड्स आहे जे ऑलरेडी मी तुम्हाला एक नोटमध्ये शेअर करेल, सो डोंट वरी. त्या कमांडचा यूज तुम्ही एकदा करू शकता किंवा मग डायरेक्टली डाउनलोड करू शकता कोड. सो कोड तुमच्याकडे असणे हा मॅन्डेटरी पार्ट आहे, कारण तुम्ही असाइनमेंट करताय तर माझे एक्झाम्पल्स वगैरेचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकताय. जसं मी सांगितलं की चॅट जीपीटी आपल्याला वापरायचं नाहीये, इनिशियली वापरायचं नाहीच आहे डायरेक्टली. ओके. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कोणी कोड हा कॉपी करू नका चॅट जीपीटी वरून. ओके. हा. कारण ते एक स्वीट पॉइझन आहे. ते तुम्हाला आत्ता भारी वाटतं, बट नंतर खूप प्रॉब्लेम येतात चॅट जीपीटी मध्ये. बट लाईक जेव्हा आपला ITR कम्प्लीट होईल तेव्हा मी काही सिनेरिओ तुम्हाला एक्सप्लेन करेल की लाईक तुम्ही जीपीटीचा यूज करून कशा प्रकारे वर्किंग करू शकता. ओके. सो दॅट विल ऍक्च्युअली हेल्प यू गाईज टू अंडरस्टँड अ बिट मोर इन मोर डिटेल्स. हा. सो नाव लेट्स स्टार्ट विथ दिस. ओके. जस्ट मी इथे फोल्डरला ओपन करेल. अँड नाव लेट्स अंडरस्टँड गिट अँड गिटहब. सो हे ऍक्च्युली लेक्चरच्या मध्येच आलेलं आहे, बट सांगणं इम्पॉर्टंट आहे. बेसिकली तुमचा जो कोड आहे हा गिट हब वरती असेल. आता गिट आणि गिट हब काय कोणाला माहिती आहे का? ती खिडकी ओपन केली तरी चालेल. हा. अच्छा, खूप हवा आहे ती. व्हेरी गुड. सो नो प्रॉब्लेम, राहू द्या. ते गरम होईल वातावरण म्हणून म्हटलं. कोणाला माहिती आहे गिट आणि गिटहब काय असतं? येस, ऑनलाईन ऑफलाईन कोणी पण. इथे कोणी सांगू शकतंय का गिट आणि गिटहब काय असतं? नो. ओके, नो प्रॉब्लेम. सो बेसिकली गिट इज अ वर्जन कंट्रोल सिस्टम. गिट काय आहे? वर्जन कंट्रोल सिस्टम. ओके. आता त्याचा यूज काय असतो ते समजून घ्या. सपोज डेली बेसिस वरती डेव्हलपर कोड करत असतो. ओके. सपोज तुम्ही तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्ट स्टार्ट केला. 4 मेंबर आहे, त्यापैकी 2च कोड करतात बेसिकली. एक जण पीपीटी डॉक्युमेंट बनवतो आणि एकाला काहीच घेणं देणं नसतं. ओके. आणि ज्या चौथी कॅटेगरी असते तीच कायम क्रेडिट घेत असते. ओके. कारण तोच ज्यावेळेस जातो तुमच्या प्रोजेक्ट गाईडकडे, तर तोच जास्त ऍक्टिव्हली दाखवत असतो, मान हलवणार वगैरे वगैरे भरपूर काही. सो आता यामध्ये जे डेव्हलपर असतात असं बघतो की चौघं पण कोड करताय. ओके. प्रोजेक्ट चालू झालाय, चालू आहे इम्प्लिमेंटेशन, आणि प्रोजेक्ट 50% झाला. आणि जेव्हा 50% पर्यंत प्रोजेक्ट एकदम चांगला झाला, पण त्याच्यानंतर अचानक एका दिवशी एकाने कोड बनवला, त्याने पूर्ण प्रोजेक्ट कोलॅप्स होऊ राहिला. आणि इश्यू असं झाला की तुम्हाला ते बॅकच जात नाही, म्हणजे तुम्ही अंडू तर करू शकत नाही कंट्रोल झेड ना, कारण कोड सेव्ह झाला, तो रनच होत नाही. बग काढून राहिले, बग पण फिक्स होईना. आणि असं होतं नॉर्मली प्रोजेक्ट्समध्ये. जेव्हा प्रोजेक्ट 10-15 पेजेसचा होतो, मग तिथून पुढे प्रोजेक्ट जास्त कॉम्प्लेक्स व्हायला लागतो. मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह जर करायचा असेल तर गिटहब सर्वात बेस्ट आहे. तर यामध्ये काय होतं नॉर्मली आपण समजून घेऊया. ओके. जस्ट आय ओपन धिस वन इरेजर अँड वी विल गो विथ युअर बॅच. ओके. हा. सो असं एक लक्षात घ्या की सपोज एक गिट आपण यूज करूया. ओके. सो वी विल हॅव अ गिट. येस, दिस आय.
ओके, आता हा गिटचा आयकॉन आहे. तर गिटमध्ये होतं असं, लेट से की तुम्ही 4 डेव्हलपर आहे. सो आय विल जस्ट से युजर्स. ओके, सो असे 4 डेव्हलपर आहे. आणि हे 4 डेव्हलपर जे असतात त्यांची एक रिपोजिटरी असते. ओके, सो लेट से एक रिपोजिटरी बनवूया आपण इथे, म्हणजे एक फोल्डर थोडक्यात. ओके, तर हे जे 4 डेव्हलपर आहे म्हणजे 4 जे प्रोजेक्ट मेट आहे, तर हे बेसिकली काय करतात, जो कोड असतो ना तो या रिपोजिटरीवरती अपलोड करत असतात. ओके, प्रत्येक जण जो कोड आहे ना तो रिपोजिटरीवरती अपलोड करेल, प्रत्येक मेंबर. ओके, पण सिनेरिओ असा असतो की प्रत्येकाची जी रिपोजिटरी, ओके, येस, सो लेट से आता टोटल इथे जर बघितलं तर रिपोजिटरी एकच असते, पण त्या रिपोजिटरीमध्ये टोटल 4 डेव्हलपर काम करत असतात. मग ह्या डेव्हलपर जे कामं करतात ना याला टेक्निकल भाषेत ब्रांच म्हणतात. काय म्हणतात? ब्रांच. म्हणजे जसं एक झाड असतं, झाडाच्या फांद्या असतात. ओके, आणि यामधली आता जी बघा जेव्हा झाड ऍक्च्युअल बॉर्न होतं तेव्हा त्याची जी पहिली फांदी असते ना तिला नंतर आपण स्टेम म्हणतो, खोड, जी पहिली फांदी असते ती. ओके, हे तुम्ही कधी विचार नसेल केला पण मी सांगतो. जेव्हा तुम्ही कधी पण बघा जेव्हा पहिल्या वेळेस झाड जन्माला येतं कोणतं पण झाड असो, तर त्यावेळेस त्याची जी पहिली फांदी असते ती खूप नाजूक असते, नंतरच ती स्टेम म्हणून वरती येते, कारण त्या फांदीला मग बाकी फांदे तयार होतात. तसंच इथे पण एक 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 स्पेसिफिक ब्रांच असते जिला मास्टर किंवा मेन म्हणतात. ओके, काय म्हणतात? मास्टर किंवा मेन. आता होतं असं की प्रत्येकाची एक ब्रांच असते, त्या ब्रांचला प्रत्येक जण आपलं आपलं नाव देतो. सपोज आता माझे जे प्रोजेक्ट मेट होते, ओके, सपोज आता मी होतो दीपक. ओके, त्यानंतर एक अजून एक मेंबर होता अरुण, जो आज वोडाफोन व्हॉइस मध्ये डेप्युटी मॅनेजर आहे. ओके, त्यानंतर अजून एक मेंबर होता तो म्हणजे शरद. ओके, ही इज मॅनेजर फॉर डे ऑप्स इंजिनियर. ओके, अँड लेट से अजून एक होता अमोल, जे बेसिकली जावाचे सेशन्स घेतात, अमोल येवले. ठीक आहे, तर आम्ही चौघं होतो. सो आमचे जे प्रोजेक्ट्स आहे, ओके, बेसिकली प्रोजेक्टमध्ये मग 4 ब्रांचेस बनवतात. मग प्रत्येक जण जेव्हा कोड अप करतो तो त्याच्या ब्रांचला जातो तो कोड. म्हणजे कोड मिक्स होतो का? नाही. पण सपोज आता असं झालं, आता जर मी जेव्हा जेव्हा ब्रांच जेव्हा जेव्हा कोड करेल तर कोड माझ्या लोकल मशीनवर असतो. सो लोकल मशीनवरून तो आपण काय करतो, ह्या गिटला पुश करतो. ओके, म्हणजे ही जी गिट अप असते हे ऑनलाईन आहे. तर एक कॉपी असते आपली लोकलला आणि एक कॉपी कुठे असते? ऑनलाईन. ओके, एक कॉपी कुठे असते? लोकलला, आणि एक कॉपी कुठे असते? ऑनलाईन असते. आता ही जी ऑनलाईनची जी कॉपी आहे ती कॉपी तुम्ही तुमचं लोकल मशीन जरी जळून गेलं आणि तुम्ही नवीन मशीन घेतलं तरी तो कोड तुम्हाला परत भेटतो. पण याची गंमत अशी आहे, सपोज आज किती तारीख आहे? 5, राईट? सपोज मी 1 जूनला कोड केला, त्यानंतर 2 जूनला पण कोड केला, त्यानंतर 3 जूनला पण कोड केला, 4 जूनला पण कोड केला. ओके, आणि 5 जूनला पण कोड केला. तर ह्या प्रत्येक कोडचं म्हणजे सपोज तुम्ही 10 मिनिटाचा जरी कोड केला तर प्रत्येक कोडला तुम्हाला कमिट करता येतं. काय करता येतं? कमिट. कमिट केलं म्हणजे एक आयडी क्रिएट होतो, युनिक आयडी. आणि तो युनिक आयडी जो असतो तो प्रत्येक सिस्टीमचा प्रत्येक युजरसाठी युनिक असतो. सो जेव्हा जेव्हा तुम्ही कमिट कराल तर ते कमिटची एक रजिस्ट्री जनरेट होत असते. ओके, प्रत्येक कमिटची काय होते? रजिस्ट्री जनरेट होत असते. मग जरी तुमचा एखादा कोड चुकला ना, सपोज 3 डे 3 पासून पुढे तुमचा कोडच रन नाही होते, तुम्ही ऑटोमॅटिक डे 2च्या कोडला जाऊ शकताय. यू कॅन मूव्ह बॅक अँड फ्रो. ओके, हिस्ट्रीला तुम्ही बॅक अँड फ्रो जाऊ शकताय. आता बघा गंमत अशी आहे की हा याच्या पण कोडमध्ये बॅक अँड फ्लो जाऊ शकतोय. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या ब्रांचमध्ये बॅक अँड फ्लो जातो. मग असं झालं की सपोज मी आणि अरुणने कोड केला आणि तो एकदम ओके होता. तर हा कोड बेसिकली आपण मास्टरला पुश करत असतो आणि त्याला म्हणतात पी-आर. पी-आर म्हणजे पुल रिक्वेस्ट म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? पुल रिक्वेस्ट, पी-आर म्हणतात. तर पी-आर जनरेट करतो आपण आणि तो मास्टरला जातो. म्हणजे मास्टर जे असतं हे सगळं सेफ ब्रांच राहते. ओके, जशी मास्टरला कोड गेला, आता बघा दीप मी कोड लिहिलेला आहे, अरुणने लिहिलेला आहे.
दोघांचा कोड तिथे मर्ज होतो आणि मग मास्टरवरून आम्ही नवीन कोड इथे पुल करू शकतो. म्हणजे माझ्याकडे अरुणचा कोड परत येऊन जातो. समजतंय का मी जे सांगतोय ते? म्हणजे तुम्ही 4 मेंबर जरी काम करताय, प्रत्येक जण जेव्हा मास्टरला कोड पुश, जेव्हा ऑनलाईन कोड अप होईल, तर प्रत्येक जण पीआर जनरेट करतो आणि ती पीआर मर्ज होते मास्टरमध्ये. आता असं पण होतं कधी कधी की सपोज मी आणि अरुण एकाच पेजवर होतो, त्याने पहिलं फंक्शन लिहिलं, मी दुसरं लिहिलं, तर कॉन्फ्लिक्ट असतो. मग आपल्याला तो फक्त मॅनेज करायचा असतो कॉन्फ्लिक्ट. दोन फाईल सारख्या आहे, मग त्यांचा कोड मर्ज करायचा, त्याला रिबेसिक म्हणतात बेसिकली. तर तो कोड मर्ज होऊन जातो आणि मग तो मास्टरमधून पुल करायचा. मग माझ्याकडे अरुणचा कोड असतो आणि अरुणकडे माझा कोड असतो. अशी ऍक्च्युली डेव्हलपमेंट चालत असते. ओके, या प्रकारे डेव्हलपमेंट चालते. तर आपला कोड हा मेन आणि मास्टरवरती सर्वात सेफेस्ट असतो, सर्वात सेफ. हा, आता जर का मी एकटाच जर कोड जर बनवतोय, तर ऑब्व्हियसली मी मेन किंवा मास्टरच यूज करेन. मी कधी कधी असं होतं की आपण जरी एक जण जरी डेव्हलपमेंट करत असला, तरी आपण स्वतःची ब्रांच बनवतो, कारण सांगता येत नाही कधी कोड फाटेल. ओके, म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये तेच म्हणा, कोड फाटला. सो बेसिकली तो कधी फाटेल आणि कधी बंद पडेल तुमचं ऍप्लिकेशन सांगता येत नाही. सो दिस इज द बेस्ट वे टू हँडल युअर लॉजिक. आणि यासाठी गिटहब मार्केटमध्ये चालतंय. गिटहबला पण कॉम्पिटिशन आहे, जसं बिटबकेट वगैरे, बट गिटहब इज समथिंग विच इज फ्री. ओके, त्यामध्ये प्रायव्हसी चांगलं आहे. सर्वात चांगलं आहे की ज्याने लिनक्स बनवलेली होती, लिनक्सचा कर्नल, त्यानेच गिटहब बनवलं होतं. ओके, आणि आता हे गिटहब जे आहे हे मायक्रोसॉफ्टचं प्रॉडक्ट आहे. मायक्रोसॉफ्टने याला विकत घेतलेलं आहे. सो यू कॅन जस्ट थिंक दॅट की खूप स्ट्रॉंग कम्युनिटी गिटहबची, आणि गिटहबवरती तुम्हाला कोणते पण कोड भेटतात. आता यामध्ये एक असा पण पार्ट आहे, गिटहबमध्ये प्रायव्हेट आणि पब्लिक नावाचा कन्सेप्ट आहे. ओके, प्रायव्हेट आणि पब्लिक. पब्लिक जर असेल, जर तुमचा कोड पब्लिक असेल तर कोणी पण बघू शकतोय. पण जर प्रायव्हेट असेल ना, तर फक्त कोलॅबरेटर असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला काय करायचंय, जोपर्यंत हा ITR चालू आहे, तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना मला ऍक्सेस द्यायचा आहे. तर मी काय करेल, ती जी ब्रांच असेल, म्हणजे रिपोजिटरी, नॉट ब्रांच, रिपोजिटरी, ती मी प्रायव्हेट करेल. आणि तुमचा जो गिटहबचा युजर आयडी आहे, तर त्याच्यावरती मी इन्व्हिटेशन सेंड करेल. आणि जसा कोड संपला, म्हणजे जसा ITR संपला, मी ते इन्व्हिटेशन जे आहे, म्हणजे ज्याची ऍक्सेस आहे, त्याला रिमूव्ह करता येतं. तुम्हाला त्या कोडचा ऍक्सेस भेटत नाही. ओके, पण जर तुम्हाला असं वाटतंय की नाही, खूप सारे युजरने माझा कोड यूज केला पाहिजे, तर त्याला तुम्हाला काय करावं लागतं? आपले ऑब्विसली. ओके, बेसिक कन्सेप्ट समजलाय? बस एवढाच गिटअपचा कन्सेप्ट आहे. आता यामध्ये खूप सारे कमांड वगैरे, पण इनिशियली तुम्हाला त्याच्याशी काही सध्या सिनेरिओ नाही. जेव्हा आपलं स्पेशल गिटअपचं लेक्चर असेल, तेव्हा मी तुम्हाला कमांड बाय कमांड रन करून दाखवेल. आणि प्लस आपल्याकडे UI पण आहे, तर बटन क्लिक वरती पण गोष्टी होतात. ओके, पण कमांड माहीत असणं थोडं महत्वाचं आहे. आणि तुमचा बेस्ट फ्रेंड आहे ChatGPT. ओके, तुम्हाला सजेशन द्यायला, सो डोंट वरी अबाउट इट. ओके, चला आता आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये गिटहबला इम्प्लिमेंट करूया. ओके, म्हणजे रिपोजिटरी क्रिएट करूया. खूप सिम्पल ऍक्च्युली. सो इथे आपली जी बॅच आहे, ओके, ती फर्स्ट बॅच आहे. ओके, सो जस्ट मी याला VS कोड मध्ये ओपन करा. आता मी दोन्ही पण वे ना करू शकतोय, पण मी सिम्पलेस्ट वे VS कोड सांगेल, बटन क्लिक वरती फक्त. तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागतं? कॉन्फिगरेशन. ओके, द व्हेरी फर्स्ट इज की तुम्हाला कॉन्फिगरेशन करावं लागतं. तर गिटहबचं अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला गिटहबचे युजर डिटेल्स तुम्हाला तुमच्या मशीनमध्ये ऍड करावे लागतात, जर तुम्हाला गिटहब थ्रू कम्युनिकेशन करायचं आहे. हे मी तुम्हाला तेव्हा एक्सप्लेन करेन. सो इथे जस्ट गिटहबला मी कॉन्फिगर केलं, मी म्हणेल इनिशियलाइज रिपोजिटरी. ओके, आता बघा यामध्ये डेज आहे, राईट? सो मी असं, मला जे डेज हवे ना, ते मी इथे ऍड करू शकतो त्या फाईल्स. जस्ट आय विल से की मला इथे फक्त पहिले डे 1 ऍड करायचे. सो जे जे डे 1चं फोल्डर आहे, ते मला ऍड करायचं आहे. ओके, अँड जस्ट आय विल से डे 1. ओके, याला आपण कमिट करू. आता हा डे 1 ने कमिट झालेला आहे. ओके, इथे खाली दिसते कमिट डे 1, बघा इथे खाली. ओके, त्यानंतर दुसरा असेल आपला डे 2. सो इथे मी म्हणेल डे 2 कमिट. बघा इथे परत एक ट्रॅक क्रिएट झाला. अँड देन आय विल जस्ट से डे 3. सो सर्वच डे 3 मध्ये. सो आय विल जस्ट से डे 3. बेसिकली कमेंट आपण खूप डिटेलमध्ये देऊ शकतो, मी नंतर एक्सप्लेन करेल ते.
आणि आता पब्लिश करेल. सो पब्लिशला मी इथे यूज म्हणेल लाईक से ITR 2026. ओके. पायथॉन बॅच 2. ओके. आणि पुढे मी ॲज इट इज नाव ठेवलं किंवा मी रिमूव्ह पण केलं तरी चालतं. सो जस्ट आय विल से लाईक दिस. ओके. आणि बघा इथे पब्लिक आणि प्रायव्हेट आहे, तर मी पब्लिक म्हणेन. आणि हा सिम्पली कोड पुश करून दिला. आता मी हा कोड इथून डिलीट जरी केला तरी नो प्रॉब्लेम. अँड दिस इज व्हॉट द कोड इज. ओके. जेव्हा आता मी तुम्हाला ही ग्रुपवरती लिंक शेअर करेल, तर रिपोजिटरी ब्रांच बॅच 2 ही तुमची आहे. तर तुम्हाला काय करायचं राहील बघा, इथे डे वाईज कमेंट्स दिलेले आहे, राईट. सो तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल बघा, मेन ब्रांच आहे, म्हणजे मी एकटाच आहे, तर इथे मी मेन ब्रांच दिली आहे. सो तुम्हाला फक्त कोडवर क्लिक करायचं आणि डाउनलोड झिप म्हणायचं आहे. तो पूर्ण कोड डाउनलोड होतो डे वाईज. तो पूर्ण कोड इथे डाउनलोड होतो. हा, तुम्हाला असं वाटलं ना की याच्यात VS कोड ओपन करायचा, तर VS कोड पण इथे ओपन करता येतो. ओके. त्याला एक ऑप्शन आहे, माझ्या सेटिंग नाही ऍक्च्युली, मला थोडं बघावं लागेल, पण इथे तुम्हाला VS कोड पण ओपन करता येतो, म्हणजे इथे पण कोडिंग करता येते जर ब्रांच तुमची असेल तर. आता ही ब्रांच तुमची का नाही, तर तुम्ही फक्त बघू शकताय. ओके. येस. आणि मी जर कोलॅबरेटर म्हणून ऍड केलं, तर इथे बघा, इथे खूप सारे सेटिंग असतात. तर इथे ना आय थिंक सो इश्यूज पुल रिक्वेस्ट, इथे PR असते बघा, ही PR जनरेट करते ते. ओके. प्रोजेक्ट्स आहे, त्यानंतर सेक्युरिटी इनसाइट्स आहे. जस्ट आय विल गो विथ मेन. ओके. तो करंटली ही पब्लिक आहे, त्याच्यामुळे इथे तुम्ही कोलॅबरेटर्स ऍड आय थिंक सो नाही करता येणार. ज्यावेळेस आपण प्रायव्हेट करतो तेव्हा आपल्याला कोलॅबरेटर्स ऍड करता येतात काय. येस, आय थिंक सो करता येतात, कारण मी पब्लिकला कधीच कोलॅबरेटर ऍड नाही केली. सो इथे कोलॅबरेटर्स असतात. इथे ऍड जर म्हटलो मी, मला जर वाटलं की आता फॉर एन एक्झाम्पल नाव काय रे बेटा, अक्षय, अनिकेत, सपोज मला वाटलं अनिकेतला ऍक्सेस द्यायचा आहे, तर मग मी अनिकेतला इथे ऍक्सेस देऊ शकतोय. आय थिंक सो कोलॅबरेटर ऍड नाही करता येत वाटतं. मी चेक करेल पब्लिकला, बट प्रायव्हेटला करता येतो की आम्ही प्रत्येक वेळेस प्रायव्हेटला कोलॅबरेटर ऍड करत असतो. ओके. इथे खूप सारे ऑप्शन्स आहे. गिटअप इज व्हेरी वास्ट. ओके. बट सिम्पल आहे की तुम्हाला आता चॅट जीपीटी आहे, खूप सारे UI टूल्स आहे, त्याच्या थ्रू तुम्हाला डायरेक्ट कम्युनिकेशन करता येतं, तर ते तेवढं डिफिकल्ट नाही राहिले. ओके. तर मी जी रिपोजिटरी देईल, ती रिपोजिटरीवर जायचंय तुम्हाला आणि फक्त डाउनलोड करायचंय. तो कोड तुम्हाला प्रत्येकाला भेटेल. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. ऑनलाईन मेंबर्स सर्वांना क्लिअर आहे? येस. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? ओके, गुड. So let me go with your folder now. And today is our day 4. ओके. तुमच्या ITRच्या रिपोर्टमध्ये आज डे 5 असेल. ओके. आणि डे वाईज प्रत्येकाने ते लिहायचं आहे. मी चेक करेल. सो लेट्स गो टू द डे 4. लेट्स ओपन दिस वन विथ VS कोड. आता एक गमतीशीर पार्ट असा आहे की इथे मला गिटहबचं पूर्ण ट्रॅक दिसेल. ओके. एखादी फाईल जर मी इथे क्रिएट केली, सपोज मी जर म्हटलो की लाईक से टुडे वी आर गोइंग टू सी लाईक लूप डॉट PY, तर ही फाईल ऑटोमॅटिकली गिटहब मध्ये एक नवीन क्रिएट होते. बघा यू आलेलं आहे. यूचा अर्थ काय होतो? अनट्रॅक. जेव्हा फाईल नवीन असते त्याला अनट्रॅक म्हणतात. ओके. आणि जेव्हा एम म्हणजे काय? मॉडिफाईड. ज्याचा अर्थ असा की या फाईलमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन झालेलं आहे. ओके. दॅट्स इट, नथिंग मोर दॅन दॅट. तर मग आपण कमेंट ऍड करू शकतो, बट मी सर्वात एंडला ते ऍड करेल. ओके. यू विल नॉट गो विथ दिस राईट ओव्हर हियर. येस. सो लेट्स गो विथ टुडे सेशन. ओके. तो लास्ट सेशन मध्ये आपण काय काय बघितलं? स्ट्रिंगच्या मेथड्स, अजून एस्केप, राईट. एस्केप्स, राईट. आपण एस्केप बघितले. त्यानंतर इंडेक्सिंग, राईट. इंडेक्सिंग बघितले. व्हेरी गुड. सो येस, आता मला टायटल आणि कॅपिटलाइज मधला फरक कोण सांगेल? कॅपिटलाइज आणि टायटल काय करतं?
ते अपर केस कर. हा, प्रत्येक वर्ड मधलं, स्टेटमेंट मधलं नाही. हा, कॅपिटलाइज प्रत्येक स्टेटमेंट मधलं पहिलं लेटर कॅपिटल कर. आणि टायटल काय करेल? व्हेरी गुड. प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर काय करेल? कॅपिटल करेल, राईट? येस. सो स्ट्रिपचा यूज काय आहे? स्ट्रिप, बरोबर. स्टार्टिंग आणि एंडिंगची जी स्पेस असते ते काय करतो आपण? रिमूव्ह करतो. ते काम कोणाचं असतं? स्ट्रिपचं असतं, बरोबर. राईट, व्हेरी गुड. येस. सो स्प्लिट आणि जॉईन मध्ये काय फरक आहे? येस, व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. ओके. सो जर मला मॅच मध्ये डिफॉल्ट केस द्यायची तर त्याचा सिंटॅक्स काय असतो? केस अंडरस्कोर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. सो नाव लेट्स स्टार्ट विथ दिस नेक्स्ट कॉन्सेप्ट. ओके. सो वन बाय वन आपण ही कॉन्सेप्ट लर्न करणार आहे अँड वी आर गोइंग टू डिस्कस देम ओव्हर हियर. ओके, लेट्स स्टार्ट. So today we are going to see the concept called as a loop. Okay. So loop is something which is one of the very powerful mechanism in programming. Okay. And we are just going to see those all loops over here. Okay. आता loops काय यूज करतो आपण? हा, एखादा स्टेटमेंट किंवा एखादा कोड रिपीटेटिव्ह यूज करायचा आहे त्यासाठी बेसिकली काय यूज करतो आपण? व्हेरी गुड. ओके. सो नाउ लेट्स अंडरस्टँड हाऊ टू यूज अ लूप विथ पायथन. ओके. सो चला आपण हे समजून घेऊया. सो नाउ वी कॅन यूज अ लूप इन डिफरंट वे विथ पायथन. ओके. लूप्सचे वेगवेगळे वेज आहे पायथन मध्ये इम्प्लिमेंट करण्याचे. सो वी विल सी सम कॉमन वेज. ओके. विच आर समथिंग विच वी विल डिस्कस इट ओव्हर. तर सगळ्यात पहिला वे, तुमचं काय चाललंय सध्या त्या बॅच मध्ये? ओपी. हा, मी बॅच सुद्धा जॉईन नाही केली तरी सांगू शकतो. इनहेरिटन्स. ओके, भरपूर पुढे. ठीक आहे. सो yes, so let's say that I just want to print a hello. Okay, over here. So जर मी ते hello print करतोय, okay, and technically if I just want to implement something, okay, like I just want to print this over here. So मी आता याला save करेल, okay, and if I try to run this one, so I can just use Python 3 loop dot. You will see it just works over here. Okay. आता पायथन मध्ये एक मजेशीर पार्ट असा आहे, जर मी इथे प्लस ऑपरेटर यूज केला अँड इफ आय जस्ट राईट लाईक 1 2 3 over here. Okay. So I'm so sorry. Just if I write double quote 1 2 3 over here. So in that case, it will give me a join operation. Okay. पण इथे जर आपण *5 जर केला and if I try to print it, you will see that it will print the same code 5 times in the same line. Okay. फक्त आपण हॅलो घेऊया. सो लेट्स रन दिस. आता बेसिकली हा पण एक इटरेटिव्ह पार्ट आहे. इटरेशन म्हणजेच लूप. ओके, लूप आणि इटरेशन मध्ये जास्त काही फरक नसतो. इटरेशन इज इक्वल्स टू लूप. सो ती बेंच एक खाली का? ठीक आहे. सो here we will have this iteration. Okay, and we can just use that iteration for printing a sequence for that print. पण सपोज मला असं नकोय, मला काय करायचंय, न्यू लाईन वरती प्रिंट करायचंय. ओके, अँड आय जस्ट वॉन्ट टू राईट मोर दॅन 1 line ऑफ लूप इटरेशन्स. So for that we can use some loops over here. Okay. So now Python can be used to handle some logic for iterations. आणि पायथन मध्ये आपल्याकडे लूप असतात for, okay, and then
we have a loop that is while. ओके, हे दोन इम्पॉर्टंट लूप आहे पायथन मध्ये. पायथन मध्ये डू व्हाईल नसतो. ओके, ऍक्च्युली तो नसतो. सो लेट से आय जस्ट वॉन्ट टू यूज अ फॉर लूप. ओके, सो जस्ट अ मिनिट. हा, सो लेट से आय जस्ट वॉन्ट टू यूज अ फॉर लूप इन अ पायथन. ओके, आता त्याचा सिंटॅक्स सिंपल आहे. ओके, and we can just use that one. So the syntax is like we can use for, okay, then we can use, you need to provide a specifically variable. तुम्ही I, J, K जो पण आवडता व्हेरिएबल तो देऊ शकताय. So let's say I will just use an I over here. Okay, then we will use a keyword that is called as in. आणि इथे आपल्याकडे एक स्पेशल मेथड असते विच इज कॉल्ड ॲज अ रेंज. आता रेंज ही जी मेथड आहे, ओके, यामध्ये आपण एकापेक्षा जास्त पॅरामीटर, सॉरी, एकापेक्षा जास्त पॅरामीटर पास करू शकतोय. बट इनिशियली आय विल जस्ट यूज अ पॅरामीटर कॉल्ड एज अ दिस वन. ओके, सो लेट्स इथे मी म्हटलो 5. आता 5चा अर्थ काय झाला, तो किती वेळेस इटरेट होईल. येस, सो बेसिकली दॅट इज कॉल्ड एज अ स्टॉप. मॅक्झिमम कुठे जाऊन स्टॉप व्हायचंय. ओके, मॅक्झिमम रेंज ऑफ स्टॉप किती आहे ती तुम्ही इथे डिफाईन करू शकताय. ओके, नाव सी अगेन आय हॅव टोल्ड यू, जिथे कर्ली ब्रॅकेट येणार तिथे काय येणार, कोलन. And then here you can just use print and I will just say hello here. Okay, and let's execute it. You will see that it will iterate 5 times. Okay, simple and sober. So जर मला इथे 5 टाइम इटरेशन हवंय तर त्या केसमध्ये आपण काय यूज करणार, फॉर लूप. ओके, फॉर लूप हा सर्वात सिंपल लूप आहे. फॉर लूप हा सर्वात सिंपल लूप आहे. द रिझन इज दॅट बिकॉज त्या लूपमध्ये तुम्हाला खूप सारे कंडिशनल लॉजिक अप्लाय करण्याची जरूरत पडत नाही. ओके, सो वी कॅन जस्ट यूज फॉर आय इन रेंज अँड देन वी कॅन जस्ट गिव्ह अ नंबर ओव्हर हियर. ओके, क्लिअर इथपर्यंत. मॅडम झोपल्या काय, चिंतन चालू आहे का श्री स्वामी समर्थ. सो इथे या प्रकारे तुम्ही फॉर लूप, बेसिक फॉर लूप आपण इथे लिहू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे, लिहून घ्या.
झालंय सर्वांचं? ठीक. Okay. So now let's move forward. Okay. So basically, like, just a minute. Okay. सो हिअर लाईक जेव्हा आपण रेंज यूज करतो, ओके, रेंजमध्ये बेसिकली आपण 3 पॅरामीटर देऊ शकतोय. सो रेंजचा सिंटॅक्स कसा असतो थोडं समजून घ्या. सो रेंज अँड वी कॅन गिव्ह 3 पॅरामीटर. स्क्रीन शेअर नाहीये. आता दिसते का? नाही. हॅलो. जस्ट अ मिनिट. आता दिसते? हो. ओके, आय थिंक सो स्लीपवर गेल्यामुळे झाले असेल. ओके, नो प्रॉब्लेम. So range has 3 parameters. Okay, start, stop, and stay. सो आता यामध्ये सिनेरिओ काय असतो, जर तुम्ही एकच व्हॅल्यू जर दिली तर बेसिकली ती व्हॅल्यू असते स्टॉप, स्टार्ट नसते. व्हॅल्यू काय असते? स्टॉप असते. ओके. जर मी 2 व्हॅल्यू दिल्या तर स्टार्ट असते. सो असा एक विचार करा की आपल्याला एक लूप स्टार्ट करायचं आहे. सो आय विल जस्ट से फॉर आय, ओके, इन, आणि एक लूप स्टार्ट करायचा आहे. सो आय विल जस्ट से रेंज, बट स्टार्टिंग मला 2 पासून हवी आहे आणि एंडिंग 10 पर्यंत हवी आहे. स्टार्टिंग काय हवी आपल्याला 2 पासून आणि एंड काय हवाय 10, म्हणजे 10 पर्यंत. सो नाउ इफ आय ट्राय टू प्रिंट हियर आय, okay, you will see that it will print or it will start from this number till the last number. Okay, it will take those iteration. जर मी तो 5 पासून स्टार्ट जर केलं, if I try to run this one, you will see it will just start with 5, 6, 7, 8, 9. Okay, so basically तो तेवढे कॅरेक्टर प्रिंट करेल. ओके, सो इट विल बी 5 कॅरेक्टर्स. स्टार्टिंग नंबर हा स्टार्ट कन्सिडर करतो आणि एंड म्हणजे टोटल कुठे स्टॉप होणार आहे ते. ओके, सो इट विल प्रिंट दिस ॲज अ 9 ओव्हर हियर. आता सपोज मी असं म्हटलो की 1 पासून 10 पर्यंत स्टार्ट करायचंय, बट प्रत्येक दुसरा कॅरेक्टर स्किप करायचा आहे. काय करायचं आहे आपल्याला? दुसरा कॅरेक्टर स्किप करायचा आहे. सो वी विल कॉपी दिस वन. ओके, अँड हियर वी विल डू दॅट वन. सो मी म्हणाल की मला 1 पासून स्टार्ट करायचं आहे. वी विल जस्ट ट्राय विथ 5 आणि प्रत्येक दुसरा कॅरेक्टर स्किप करायचा. सो इफ आय डू दिस वन अँड इफ आय ट्राय टू रन इट, यू विल सी दॅट की त्याने पहिला घेतला, 2 स्किप केला, थर्ड 4 स्किप केला, 5, 7 आहे. सो बेसिकली मी इथे ऑड नंबर प्रिंट होत आहे. ओके, इन आवर लॉजिक जर मी इथे 3 जर घेतला तर काय होणार आहे, तो प्रत्येक तिसरा कॅरेक्टर
पिक करेल. सो 1 नंतर डायरेक्टली 4, 4 नंतर 7. ओके, दॅट इज वॉट द कन्सर्ट इज गोइंग टू. 7 नंतर त्यांनी पिक केला असता 10, बट अनफॉर्च्युनेटली तो नाही आपल्याकडे. हा, इथे जर मी असं 15 जर केला, सो यू विल सी दॅट इट विल जस्ट रन दॅट वन. सी 1, 4, 7, 10 अँड 13. ओके, जर हेच मी 0 पासून स्टार्ट केलं तर तो पिक करायचं पोझिशन चेंज होऊन जातील. पहिला 0 पिक करेल, 3, 6, 2. सो इन केस if you want to pick the values, okay, or you want to skip the values, you can use step. Okay, काय यूज करू शकता तुम्ही? स्टेप यूज करू शकता. आता करंटली सपोज एखादा फंक्शन, एखादा लूप जर आपण रन करतोय, and if I just say range over here, see I'm just saying 0 to 10, right? And let's say print, आणि इथे प्रिंट करूया आपण f of, ओके, डबल कोट, आणि मी इथे प्रिंट करेल लाईक I am number, and then we will just say I. Okay, yes. So let's do this one. So you will see now it will print like I am a number 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, right? 9 पर्यंत हा प्रिंट झाला. नाव ट्राय टू अंडरस्टँड. ही जी ऑर्डर आहे ही स्टार्ट टू एंड गेली, म्हणजे ही असेंडिंग ऑर्डर मध्ये गेली. कशी गेली? स्टार्ट टू एंड, असेंडिंग ऑर्डर. बट जर हेच जर मला डिसेंडिंग ऑर्डर हवा असेल, कसा हवा इटरेशन? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. सो इन दॅट केस वी विल जस्ट यूज पॉवर ऑफ I in range, and then we can just use from 10 I just want it 0. बट टेक्निकली असं रन होऊ शकत नाही. ओके, का? कारण हा स्टार्टिंग असतो आणि हा असतो एंडिंग. पण आपण एक करू शकतोय, इथे स्टेप रिव्हर्स मध्ये देऊया. सो आय विल जस्ट से -1. -1 म्हणजे रिव्हर्स ऑर्डर मध्ये स्टेप्स रन होते. सो नाउ व्हॉट विल हॅपन इफ आय ट्राय टू प्रिंट दिस, and in this I will just say that f of, just I'll say I am a number, okay, and then I will just say curly bracket I. सो इथे जस्ट मी स्टार ऍड करेल सो दॅट तुमच्या असं लक्षात येईल की तो नंबर आहे. सी, सो इट्स इन रिव्हर्स ऑर्डर. 10, 9, 8, 10, 9, 8. Okay, just I will clear this one more time. And see, this will print in reverse order. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ओके, त्याने कुठपर्यंत प्रिंट केलं? 1 पर्यंत. टोटल त्याने 10 नंबर्स किंवा 10 इटरेशन्स कंप्लीट केले. सो a range can be used for providing a stop value, start and stop, start stop with skip. Okay, we can have a smooth iteration in ascending order and in descending order also. हे क्लिअर सर्वांना इथपर्यंत? सर्वांना हे लिहा.
येस, ऑनलाईन मेंबर झालंय का? लिहून झालंय सर्वांचं? Yes, sir. ओके, दॅट्स रिअली ग्रेट. चला, आता एक खूप इंटरेस्टिंग पार्ट डिस्कस करूया. ओके, दॅट इज वाईल लूप. वाईल आपण कधी कधी यूज करतो, कधी कधी यूज करत नाही. डिपेंड करतं सिच्युएशनवरती. ओके, सो बेसिकली वाईल जी आहे, जसं ट्रॅडिशनली आपण दुसऱ्या लूपमध्ये यूज करतो, इथे तसाच तो यूज होतो. सो लेट से की आपण एक काउंट नावाचं व्हेरिएबल घेऊया आणि याला मी व्हॅल्यू दिली 0. ओके, आणि मला इथे जस्ट ऑपरेशन परफॉर्म करायचं. सो आय विल जस्ट से वाईल, जसं बाकी ठिकाणी असतं, वी गिव्हन कंडिशन, राईट. फक्त इथे कर्ली ब्रॅकेट नाही, अँड देन सिम्पली यू कॅन जस्ट हॅव सम कोड ओव्हर हिअर. तुम्ही इथे काही कोड लिहू शकता. ओके, दॅट इज व्हॉट द व्हाईल लॉजिक इज. तर मी असं म्हणेल की जोपर्यंत काउंट इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 नाही, तोपर्यंत मला काय करायचंय, प्रिंट ऑपरेशन परफॉर्म करायचं. अँड जस्ट आय विल से आय एम वाईल. बघा, जसे बाकी प्रोग्रामिंग लँग्वेज सेम कन्सेप्ट येतो. ओके, सेम कन्सेप्ट. सो दिस विल बी देअर. आणि हा लूप जर तुम्हाला एक्झिट करायचा, ऑब्विसली तो एक्झिट करावा लागेल. सो इन दॅट केस, ऑर एल्स इट विल गो इन इन्फिनिटी. सो इन दॅट केस विच विल जस्ट से काउंट, ओके, +1. काय केलं आपण काउंटला? +1 केला. ओके, वी विल जस्ट से काउंट +1. वी कॅन यूज असाइनमेंट ऑपरेटर ऑल्सो. Okay, it will be a count +1. Now, if I just go with terminal and just I will say here Python, and then we will just use Python 3 loop.py. You will see loop will work over here. Okay, loop इथे तुमचा work होईल. So yes, if I want to use while, okay, we can use in this way to handle the logic. Okay, simple and sober. So आता वाईल जे लूप आहे, ओके, यामध्ये तुम्ही एक इन्फिनिटी नावाचा कन्सेप्ट आहे. जर नॉर्मली सपोज आपण गेमिंग किंवा स्क्रीन मॉनिटरिंग करायची असेल तुम्हाला, तर त्यासाठी हा लूप तुम्ही यूज करू शकताय, ज्यामध्ये बेसिकली डेड होत नाही. ओके, पर्टिक्युलर जो पेज आहे तो डेड नाही होणार. सो आय कॅन जस्ट से वाईल, ओके, अँड हिअर यू कॅन जस्ट यूज ट्रू, अँड देन जस्ट आय विल से प्रिंट. ओके, हिअर आय विल जस्ट से रन इन दिस वे. तुम्ही इथे काही पण देऊ शकता. So now if I try to run this, you will see हा loop continuously run होईल. Okay, this is actually in running position, जोपर्यंत आपण त्याला टर्मिनेट नाही करत. ओके, जोपर्यंत आपण त्याला मॅन्युअली टर्मिनेट करत नाही, तोपर्यंत कंटिन्युअसली तो लूप असेल. बघा, दिसतंय का? मी हे स्क्रोल करतोय ऍक्च्युअली, ही स्क्रोलिंग आहे. ओके, सो हिअर यू कॅन हॅव दॅट वन. So you can have an infinity loop also in a Python where you can just provide a certain condition. That, okay, so इथे ट्रू कंडिशन आपण दिली, कारण जोपर्यंत कंडिशन ट्रू तोपर्यंत तो इटरेटच होईल. जसं इथे तुम्ही इन्क्रीमेंट दिलंच नाही, तर ती कंडिशन काय आहे? ट्रूच आहे. जर इथे मी इन्क्रीमेंट काढला नाही तर, सॉरी, इन्क्रीमेंट जर काढलं तर इन्क्रीमेंट काढला, इट विल गेट ओव्हर. दॅट्स इट. ओके, सो दिस इज व्हॉट युअर लूप इज ऑल अबाउट. समजलंय हे इथपर्यंत? चला, लिहून घ्या.
Yes, now we are going to see two important keywords that is called as a break and continue. Okay, so let's say me just I will save this file. We will create one new file. Okay, loop dash y dash 2.py. एक नवीन फाइल क्रिएट करूया. Okay, let's say and also I will just clear this terminal. Let's say that you are working on a project. Okay, आणि त्यामध्ये एक अशी कंडिशन आहे की ती कंडिशन जर सॅटिस्फाईड झाली तर लूप आपल्याला ब्रेक करायचा आहे. काय करायचं आहे? लूप ब्रेक करायचं म्हणजे लूपला मला तिथे थांबवायचं आहे. सो व्हॉट आय कॅन डू, लेट्स से मी ते पण फॉर यूज करूया. फॉर आय इन रेंज आणि मी म्हणेल की 0 to 10 झाला पाहिजे. तिथे हवं आपल्याला 0 to 10. सो इटरेशन किती असतील टोटल? 10, राईट? But here I will use something. Okay, so let's print this like right over here. And इथे मी like say I am for loop. And let's save it and let's run it. So इथे मी म्हणेल loop -2.py. तर किती वेळेस रन झाला तो? 10 time, right? So इथे आपण काय करूया? Just I will print I also. And we will just use F over here. So it will just say I am a loop from 0 to 9. Now the magical part is that if I say that if okay, if I is equals to 5, काय म्हटलं मी ते? I is equals to 5, I will just say break. काय करणार आपण? ब्रेक करणार. So if I try to run this, you will see तो फक्त 4 पर्यंत जाणार. And then it will break. Okay, it will get break over here. Now this is something which we can just implement the logic for. Okay, so चला एक example घेऊया. Suppose एक example घेऊ, simple. Let's say that we have okay, we'll take that in the upcoming part. Okay, जिथे मी while चा आपण use करूया. So yes, we have this one. Okay, in the same way, let's say की तुम्हाला एखादा स्पेसिफिक नंबर स्किप करायचा आहे. काय करायचं आपल्याला? नंबर स्किप करायचा. सपोज जर 5 जर असेल, आय जस्ट वॉन्ट टू से कंटिन्यू. कंटिन्यू काय होणार आहे? ऍक्च्युअली हा नेक्स्ट लाईनवर येणार असतं. इट विल स्किप दॅट कोड. ओके, इट जस्ट आय विल से सेव्ह. सो नाव इफ आय ट्राय टू रन दिस, यू विल सी दॅट इथे आपण थोडंसं चेंज करूया. आय विल जस्ट यूज डबल स्टार अँड डबल स्टार ॲट द एंड. सॉरी. So now you will see that it will start from 1, 2, 3, 4. बघा इथे 5 त्याने स्किप केला. And then we have 6, 7, 8, 9 as a final iterations. तर बेसिकली काय असतं, जेव्हा आपण ब्रेक यूज करतो तेव्हा कोड त्या पॉइंट पर्यंत येऊन थांबतो. आणि जेव्हा आपण कंटिन्यू म्हणतो तर हे फिक्स आहे की तो या पॉइंट पासून तर एंड पर्यंत रन होणार आहे. बट जे व्हॅल्यू आपल्याला नकोय त्या तो स्किप करेल. यू कॅन गिव्ह मल्टिपल ऑफ दॅम. मी असं म्हणू शकतो की ऑर आय इज इक्वल्स टू 7 or I is equals to 8. तर इथे काय होणार आहे? एक तर ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे और ही. ओके, सो यापैकी कोणतीही कंडिशन जर सॅटिस्फाईड झाली तर तो कुठे येणार आहे? आतमध्ये. लक्ष येते का जे मी सांगतोय ते? राईट? येस, यू कॅन हॅव दॅट वन, बट लाईक वी विल कीप इट बिट सिम्पल राईट नाव. ओके, मला खूप कॉम्प्लेक्सिटीत लगेच जायचं नाहीये, कारण जास्त कॉम्प्लेक्सिटीमध्ये गेलं का तुमचे फ्यूज लगेच उडायला सुरुवात होतात. ओके, डोळे तिरपे होतात आणि चक्कर येते. ओके, सो या, दिस इज व्हॉट अ ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट वी हॅव विथ अस. ओके, हे व्हाईल मध्ये पण यूज करता येतात, दोन्ही लूप मध्ये यूज करता येतात. असं काही स्पेसिफिक नाही की फक्त फॉर मध्येच यूज होतात. क्लिअर आहे सर्वांना? लिहून घ्या.
येस, इथे आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे आणि नंतर नेक्स्ट पार्ट आपण ब्रेक नंतर कंटिन्यू करूया. ठीक आहे, लेट्स ब्रेक. सो आता पायथनचा एक कन्सेप्ट आहे, तो थोडा आपण समजून घेऊया. ओके, सपोज पायथन मध्ये तुम्ही इथे इफ कंडिशन दिलेली आहे, इफ 2 इज इक्वल्स टू 2. ओके, आणि जर ही कंडिशन तुम्ही अशी जर सोडून दिली तर अशा केसमध्ये पायथन काय करेल? एरर क्रिएट करेल. ओके, का? कारण त्याचं असं म्हणणं असतं की काहीतरी एक्सपेक्टेड आहे इफ ब्लॉकच्या नंतर. असं जर तुम्ही लूपला जरी केलं, सपोज असं लिहिलं की व्हाईल ट्रू, आणि जर तुम्ही काही लिहिलं नाही आणि जर आपण सेव्ह केलं तर असं म्हणणार की काहीतरी लिहा. ओके, बट डेव्हलपमेंटमध्ये कधी कधी काय होतं, अशी सिच्युएशन असते की आपण फक्त लॉजिकली लिहून ठेवतो की हा कोड आपल्याला लिहायचा आहे म्हणून, नंतर भविष्यात वाटलं तर आपण त्यावरती इम्प्लिमेंटेशन करणार आहे. तर अशा केसमध्ये पायथन एक कीवर्ड प्रोव्हाइड करतं ज्याला म्हणतात पास. ओके, पासवर्ड नाही, पास. हा हा पासच होते. ओके, सो बेसिकली पायथन एक कीवर्ड प्रोव्हाइड करतं ज्याला म्हणतात पास. पासचा यूज एकच असतो, तो म्हणजे आलेली वेळ पास करणे. ओके, दॅट्स इट, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. सो हा कंटिन्यू तुम्ही याला लूप मध्ये यूज करा, इफेल्स मध्ये यूज करा, स्विच मध्ये यूज करा, कुठे पण यूज करू शकताय. पुढे भविष्यात आपण फंक्शन यूज करणार आहे, क्लासेस यूज करणार आहे, तुम्ही याला कुठेही यूज करा, तो त्या पर्टिक्युलर आलेल्या वेळेला पास करून देईल. फक्त त्याचं काम तेवढंच आहे. ओके, सो हा कीवर्ड आपण कुठे यूज करू शकतोय? जिथे तुम्हाला असं वाटतं की आता मी हे फंक्शन फक्त मला लिहायचं, मला 15 फंक्शन्स आहे पण मला लक्षात जर नाही राहिली तर त्यासाठी तुम्ही फक्त फंक्शनची नावं लिहा आणि त्याला पास करा. कोड नाही लिहिला तरी पण चालतो, कारण पायथन मध्ये कर्ली ब्रॅकेट्स नाही. ओके, कर्ली ब्रॅकेट नसल्यामुळे जर इंडेंटेशनच्या आतमध्ये काहीच लिहिलं नाही तर पायथन एरर क्रिएट करेल कोणत्याही टाईपच्या कोडमध्ये. सो तो इश्यू येऊ नये त्यासाठी हा पास कीवर्ड आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? सो ब्रेकचा यूज काय असतो? थांबण्यासाठी, जसं नॉर्मल ब्रेक आहे. ओके, कंटिन्यू म्हणजे काय? स्किप करायचंय आपल्याला. आणि पास म्हणजे काय? की कोड आपल्याला लिहायचा नाहीये, बट फक्त काही आयडेंटिकल मार्क्स साठी मला तो कोड हवाय, नंतर भविष्यात मी तो लिहू शकतोय, तर त्यासाठी आपण पास यूज करतो. समजतंय प्रत्येकाला? व्हेरी गुड. एवढा फक्त हा पास कीवर्ड लिहा आणि त्याची मिनिंग लिहा की लाईक इफ वी वॉन्ट टू राईट समथिंग इन फ्युचर, लेट्स से डेफिनेशन ऑर सम
इफ एल्स कंडिशन लॉजिक कोणत्याही प्रकारे इफ मी सांगतो तुम्हाला पास कॅन बी यूज टू इम्प्लिमेंट कंडिशनल स्टेटमेंट्स लूप्स पायथन डेफिनेशन्स म्हणजे फंक्शन्स पायथन क्लासेस ओके in this if you don't want to write any logic you just want to write an impression of it in that case we use pass आता हे तुम्ही परत एकदा सांगतो मी ओके सो हा सिंपल भाषेमध्ये एकच वर्ड आहे स्किप द करंट इटरेशन ओके स्किप द करंट इटरेशन पण त्याची मिनिंग काय आहे ती समजून घ्या पायथन मध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्ही कंडिशनल स्टेटमेंट किंवा लूप किंवा डेफिनेशन म्हणजे फंक्शन्स किंवा तुम्ही क्लास लिहिला आणि त्या क्लासच्या आतमध्ये जर एक पण लाईनचा कोड नाही लिहिलेला तर अशा केसमध्ये पायथन एरर देतो सो आय जस्ट वॉन्ट दॅट टू स्किप द करंट इटरेशन किंवा टू स्किप द करंट कोड इन दॅट केस वी यूज पास इट्स बेसिकली यूज टू मेमोराइज द आयडेंटिकल स्ट्रक्चर त्याच्यासाठी पण पास यूज होतो क्लिअर आहे का हे इंटरव्ह्यूज मध्ये विचारले जातात हे क्वेश्चन्स काय हवंय मॅडम नाही समजलंय तर विचारा खरंच विचारा ओके बघा हे जे शिकवणारे असतात ना घाबरायचं नसतं कसं आहे तुम्ही पैसे दिलेले ओके तर हे तुमचे सर्वंट आहे इन शॉर्ट फक्त वयाने मोठे म्हणून आपण त्याला सर म्हणतो पण पैसे दिलेले म्हणून पैसे देऊ नका ते लेक्चरलाच येऊन नाही देणार ॲज सिम्पल एज दॅट कॉलेजमध्ये तुम्ही पैसे भरताय ओके ते तुमच्यापेक्षा मोठे म्हणून आपण त्यांना रिस्पेक्ट देतो पण ऍक्च्युली दे नीड टू क्लिअर आवर इश्यूज जास्त करून जे मास्तर लोक असतात ते डाऊट क्लिअर नाही करते ओके तर ते चुकीचं आहे ते क्लिअर केले पाहिजे सो काय क्वेश्चन होता काहीच नव्हता व्हेरी गुड उद्या तुमच्या घरी धोंडा आहे का मला वाटलं की आमंत्रण देऊ राहिले काय परवा माझ्या घरी ना म्हणून म्हटलं हा तुला यायचंय का रस प्यायला ओके ठीक आहे ओके येस पास कीवर्ड प्रत्येकाला समजलेला आहे मी बघा नोट्स दिलेले आहे नोट्स तुम्हाला अजून डिटेलमध्ये हवे असेल तर मला सांगा ते काय होतं खूप डिटेलमध्ये दिलं मुलांना बोर होतं मग कारण त्यामुळे मी कंटेंट हा कमी ठेवलेला आहे थोडा काही कोड जीपीटी जनरेटेड आहे काही मी थर्ड पार्टी साईटवरून घेतला काही ऑफिशियल वरून घेतलेला आहे त्याचं मिक्सअप क्राऊड आहे त्याच्यामध्ये थोडा ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला या नोट्समध्ये मॅक्झिमम जे एक्झाम्पल्स आहे हे मी तुमच्या लेवलचा विचार करून जीपीटीला विचारलेले काही सिनॅरिओज आहे ओके कारण काय होतं की पूर्वी खूप कॉम्प्लेक्स आम्ही एक्झाम्पल घ्यायचो मुलं फक्त म्हणजे समजलं पण नंतर डोक्यावर उडून जातं त्यामुळे मग ते काय होतं की जीपीटीला सांगितलं की मुलांची लेवल ही आहे तर ते बरोबर त्या लेवलचे स्टेटमेंट देतात जे बेसिकली व्हॅलिड आहे ओके आणि ऑफिशियल पायथनच्या डॉक्युमेंटेशन मध्ये जरी तुम्ही गेलात तर ते काय एवढं काही डिफिकल्ट नाही ते पण सिम्पलच आहे ठीक आहे आता नॉर्मली तिथूनच डॉक्युमेंटेशनवरच हा कंटेंट ओढला जातो जीपीटी तेच करते ओके येस सो येस इफ यू हॅव एनी क्वेश्चन टिल हिअर प्लीज आस्क कोणाकडे काही क्वेश्चन आहे का या पॉइंट पर्यंत काही क्वेश्चन्स आहे का नो ओके ग्रेट चला आता 2-3 एक्झाम्पल घेऊया ओके अँड वी विल जस्ट टेक एन एक्झाम्पल्स होऊया example.py okay let's create a new terminal great so चला पहिले एक्झाम्पल घेऊया लेट्स से I just want to create a table of 2 mathematical table ओके काय करायचं आपल्याला मॅथमॅटिकल टेबल क्रिएट करायचा 2 चा ओके सो जस्ट I will say that for I in range ओके आणि आपण रेंज देऊया
So I will say it starts from 1 till 11. Starts from 1 to 11. And then here we will just say print a format that will be whatever the number is there. Just I will take that over here. So just I will say table number. So let's say मला 2चा टेबल हवा. Okay. So I will just say I X 2, okay, sorry, table. And then we will just say equals to जो पण टेबल नंबर आहे into I. Okay, let's try this one. So yes. So just I will say Python 3 example.py. So तो तुम्हाला इथे आय थिंक सो समथिंग या बरोबर आहे. सो जस्ट इथे थोडासा गॅप देऊया. येस, आणि मी इथे असं प्रिंट करेल, प्रिंट द टेबल फॉर कॉमा टेबल नंबर कॉमा एज. ओके, याला फॉर्मॅटिंग पण करू शकतो आपण. आय विल जस्ट से फॉर्मॅट कर्ली ब्रॅकेट हो गया. लेट्स यूज दिस वन. ओके, सो इथे असेल द टेबल फॉर 2 इज 2 1s are 2 2s are व्हेरी गुड. ओके, बट आता मला युजर कडून इनपुट घ्यायचं आहे. सो आपण असं म्हणू इथे that I need a input, okay, where I will just say enter a table, okay, number, and just I will convert it to the integer. So now if I clear this, and here just I will ask a user in this way. Let's close it, let's clear it. Okay, आणि जो सर्वात अवघड टेबल मला वाटायचा 1 ते 10 मध्ये तो होता 8 चा. Okay, so let's hit enter. Yes, very good. And the table is ready. Okay, user कडून आपण input घेतलं 8. It's working. Let's clear it again. Let's write one more time. So I will just say 18. So it will give a number. Clear, सर्वांना? Yes, write down this example. Yes, लक्ष देते जे मी सांगतोय ते? हे लक्ष देते का? Yes, please write down this code. 1 to 11 ची रेंज का घेतली माहिती ना? कारण तो 10 वेळेस इटरेट करेल, 11 वेळेस स्टॉप होऊन जाईल. ओके, 0 to 10 ना?
इटरेशन होतील, पण आता प्रॉब्लेम काय, 0 जर घेतला तर आय काय येईल आपला 0. आपल्याला 1 पासून हवं होतं म्हणून आपण तसं घेतो. तो नंबर जो आहे ना तो आपल्याला हवा होता. नाहीतर आपल्याला काय करावं, प्रत्येक वेळेस जो आय येतोय त्याला +1 करावं लागेल, मग तिथे कोड वाढतो. आणि तो कोड वाढू नये म्हणून आपण हा एक सिनेरिओ घेतलेला आहे. ओके, झाले लिहून सर्वांचं? येस, ऑनलाईन मेंबर एक्झाम्पल लक्षात आलंय का, जे ऑनलाईन आहेत ते? ओके, इथे Yes, sir. क्वेश्चन आहे, 10 पर्यंतचा टेबल क्रिएट होईल का? 10 पर्यंतचा म्हणजे काय हवंय एक्झॅक्टली? 1 to 10 असं हवंय. येस वैष्णवी. सो हा, आता तुम्हाला जर असं हवं असेल की मला 1 to 10 टेबल हवे, तर त्याला आपल्याला नेस्टेड लूप वापरावं लागतं. म्हणजे काय करेल, आपला जो बाहेरचा लूप आहे तो एक्झॅक्टली टेबलचा काउंट विचारेल की तुम्हाला कुठून टेबल हवाय. स्टार्ट विल बी लाईक हाऊ मच टेबल्स यू वॉन्ट. सो मी म्हटलं 10, तर आतला लूप काय करेल, मग प्रत्येक टेबलला घेईल, तो इटरेट करेल 1 to 10 आणि तो तसा प्रिंट करेल. करायचं एक ट्राय, करायचंय का? चला आधी नेस्टेड लूप पहिले समजून घेऊया. ओके, निम्म्या मुलांना क्वेश्चन होता की नेस्टेड लूप काय, तो आपण आधी तो डिस्कस करूया. सो आय विल जस्ट से नेस्टेड लूप. नेस्टेड, इस्टेड नाही, नेस्टेड. ओके, हा, माझी भाषा कळते ना? हा, नशीब. अरे बाळा इकडे लक्ष दे रे, काय तिथं कोणी लाईक केलं वाटतं फोटोला? गाल डोळ्यांच्या वरती गेले ना, मागे बघू नका, नंतर बघा, लाजू नको. ठीक आहे, तुझा मेंबर कुठे गेला रे? आला नाही का? बॅच बदलली तर तो आला नाही. वा वा वा, देवरे ना, देवरे डेंजर असतात. माझा डेव्हलपर पण देवरेची, तो तिकडचाच आहे. ओके फाईन, अजून कोण देवरे नाही नाही तो? हा, नशीब. ओके, सो लेट्स डिस्कस रिगार्डिंग नेस्टेड लूप. सो लेट्स से एक फॉर लूप आपण घेऊया. आय as in range, let's say I will just say I in range, आणि सपोज मी म्हणलं की मला हा 5 वेळेस रन करायचा आहे. सो टेक्निकली इफ आय जस्ट प्रिंट दिस, तर हा किती वेळेस रन होणार आहे? किती वेळेस रन होणार आहे? ऑब्विसली तो 5 वेळेस रन होईल, राईट? सो जस्ट आय विल से हियर एक्झाम्पल नेस्टेड अँड दिस विल रन 5 टाइम. ओके, सो आता नेस्टेड मध्ये काय होतं, हा झाला एक आउटर लूप. सपोज मला प्रत्येक जो आउटर लूप आहे त्याच्या आतमध्ये मला एक इनर लूप 3 वेळेस रन करायचा आहे. किती वेळेस रन करायचा आहे? 3 वेळेस रन करायचा आहे. सो याच्या आतमध्ये तुम्ही परत एक लूप घेऊ शकताय. असं किती पण मोठी रेंज आपण घेऊ शकतोय. असं नाही की फक्त 2 लेवल असतात, 3, 4, 5, 6 तुम्ही किती पण घेऊ शकता, इट डझंट मॅटर. सो आय कॅन जस्ट से अगेन आय
सॉरी, जस्ट आय विल से जे इन, फक्त व्हेरिएबलचं नाव वेगळं द्या. अँड देन आय विल जस्ट से रेंज ऑफ 3. अँड देन आय विल जस्ट से प्रिंट. ओके, आणि इथे बघा मी काय प्रिंट केलं. आय विल प्रिंट हिअर जे. ओके, काय प्रिंट करतो आपण? जे. आता मी इथे थोडं फॉर्मॅटिंग स्ट्रिंग यूज करेल. मी म्हणेल की लाईक दिस इज ए इनर लूप. ओके, विथ जे एज कर्ली जे. सो नाव आय विल सेव्ह दिस. तर हा बाहेरचा लूप किती वेळेस रन होईल? 5 टाइम. हा आतला किती वेळेस रन होईल? येस. सो लेट्स रन दिस वन. सो यू विल सी दॅट इथे हा फर्स्ट टाइम 3 वेळेस रन झाला, बरोबर? असू दे. त्यानंतर सेकंड टाइम हा परत 3 वेळेस रन झाला. तर आता मी ते असं लिहिलेलं आहे, दिस इज इनर लूप. ओके, रनिंग फॉर I टाइम. सो आता जर आपण याला रन जर केलं बेसिकली, तर तुम्हाला इथे असं दिसेल, दिस इज इनर लूप रनिंग 0 टाइम विथ जे ऑफ 0. त्यानंतर 0 टाइम विथ जे ऑफ 1, विथ 0 टाइम विथ जे ऑफ 2. म्हणजे काय होतं की बाहेरचा लूप हा 5 वेळेस इटरेट होईल, पण त्याच्या आतमध्ये जो इनर लूप आहे तो प्रत्येक तेवढे टाइम इटरेट होईल. ओके, सो इट्स समथिंग लाईक दिस. 5 3s are 15. सो दिस विल रन टोटल 15 इटरेशन्स. किती इटरेशन रन होत आहे? 15. सो प्रत्येक एक इटरेशनला तो 3 वेळेस इंटरनली इटरेट होतोय. सो इट्स अ लूप इटरेशन. सो आता जर आपल्याला हाच एक्झाम्पल टेबलसाठी हवा आहे, तर आपण युजरला असं विचारू शकतोय की लाईक टेबल रेंज. काय विचारलं आपण याला? टेबल रेंज. सॉरी, टेबल रेंज. ओके, आणि ते आपण युजरला इंटिजर देऊया. सपोज मॅन्युअली घेऊया. टेबल रेंज आपल्याला 3च टेबल हवे मला, 1 2 आणि 3. ओके, सो इथे आपण काय करणार? जस्ट आय विल से दॅट रेंज विल बी, मी हे एक्झाम्पल असंच ठेवेल, जस्ट त्याला कमेंट करेल. and here we will print it. सो इथे आपण असं म्हणूया की टेबल रेंज 3 आहे. ओके, फक्त मी इथे एक छोटंसं चेंज करेल. व्हॉट आय विल से दॅट हिअर आय विल बी स्टार्ट फ्रॉम 1 टू टेबल रेंज प्लस 1. का? कारण जर मी 3 दिला तर तो 1 2 दोनच टाइम रन होईल, तिसऱ्या वेळेस तो रन होणार नाही. त्यामुळे मी टेबल रेंज प्लस 1 दिला. सो दॅट नाव दिस विल प्रिंट फ्रॉम 1 to 3. आधी आपण आउटरला प्रिंट करून बघूया. सो आय विल जस्ट से प्रिंट आय 1 2 3. होत आहे प्रिंट. आता आपल्या याला याचा आतला टेबल हवा आहे. ओके, सो आता टेबलचं लॉजिक ऑलरेडी आपल्याकडे आहे. सो जस्ट विल कॉपी दिस वन अँड वी विल पेस्ट इट हिअर. काय केलं आपण? त्याला पेस्ट केलं. ओके, बघा इथे जो आता इथे मी म्हणेल जे. ओके, अँड नाव आय विल जस्ट से दॅट वॉट एव्हर द जे इज गोइंग टू बी, जे मल्टिप्लाय बाय जे इंटू आय. आणि इथे काय म्हणेल मी? जे इंटू आय. जे इंटू आय. ओके, आणि एकदा इथे प्रत्येक याला मी प्रिंट करेल. प्रिंट असं करेल, बिलो इज टेबल कर्ली ब्रॅकेट आय. ओके, अँड जस्ट आय विल यूज F4. आणि अजून एक काम करूया, /n देऊया स्टार्टिंगला. तर काय होईल? तो न्यू लाईन थोडी खाली प्रिंट करेल. ओके, सो नाव इफ आय ट्राय टू रन दिस, यू विल सी त्याने काय केलं? 1चा टेबल घेतला, त्यानंतर 2चा, त्यानंतर 3चा. आता इथे आपण जर म्हटलं की मला 10 पर्यंत टेबल हवे, इट विल से ओके, लेट्स रन दिस. सो इट विल स्टार्ट फ्रॉम टेबल 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हा बाहेरचा जो इटरेशन आहे हा किती वेळेस रन होईल?
10 वेळेस, आणि हा जो आतला आहे हा पण 10 वेळेस होईल, पण बाहेरचा आपण व्हॅल्यू विचारतोय. ओके. हा, आता तुम्हाला असं जर हवंय की फ्रॉम टू हवंय, मला सपोज 11 पासून तर 13 पर्यंत टेबल हवे, एक रेंज, मग तुम्ही ते स्टार्ट आणि एंडची रेंज विचारू शकता. आस्क अ रेंज स्टार्ट टू एंड, मग तुम्ही इथे स्टार्ट आणि एंडची रेंज द्या. करून बघायचं. चला, या कोडला मी कॉपी करेल, कमेंट करेल, and I will say that start table range आणि end table range. Start table range आणि end table range. So I will just say start end table range. So suppose starting मला हवी आहे 12 पासून आणि एंड जो आहे तो हवाय 15 टेबल. सो आपल्याला हे पता माहिती की जिथे आपण एंड देतोय तिथे आपल्याला काय करायचंय, +1 करायचं आहे, आणि जे स्टार्ट देतोय ते काय इथे ऍज इट इज मेन्शन करायचं. सो आता जर मी याला रन जर केलं, लेट मी क्लिअर इट फर्स्ट. So now if I try to run this, you will see it will give me a table from 12, 13, 14, 15. ओके. आता तुम्ही युजरला इनपुट पण विचारू शकताय की लाईक इंटिजर. जस्ट मी क्विकली कॉपी करेल सो दॅट इट विल नॉट कंझ्युम मच मोर टाइम. सो आय विल जस्ट आस्क युजरला आपण काय विचारणार आहे, दॅट एंटर स्टार्ट टेबल नंबर, and enter end table number. Okay. So let's run this towards the right. I will just say clear, and now here I will just say so. सांगा आता टेबलचा नंबर. सांग रे चष्मेवाला बेटा, आवडता नंबर आहे वाटतं. व्हेरी गुड. होतंय बघ सक्सेसफुली. सी हाऊ मॅजिकल द थिंग्स आर. तुम्हाला फक्त विचार करायचा आहे. एका कॅन्डिडेटना क्वेश्चन विचारलं, त्याच्यावर आपले एक्झाम्पल क्रिएट झाले. सो बेसिकली जेवढी तुमची विचार क्षमता तुम्ही वाढवाल कोडिंग मध्ये, ओके, तेवढं चांगलं राहील. समजतंय प्रत्येकाला? व्हेरी गुड. सो आय विल रिक्वेस्ट टू जस्ट राईट दिस एक्झाम्पल. पहिला तुम्ही नेस्टेड लूप समजून घ्या. नेस्टेड लूप कसा रन होतो? एक आउटर लूप असतो, त्याच्या आतमध्ये एक इनर लूप असतो. तुम्ही आउटर लूपच्या मध्ये पण कोड लिहू शकता इथे. असं काही नाही की तो लिहिता येत नाही. यू कॅन राईट इट ओव्हर हिअर. ओके, तुम्ही लिहू शकताय तो कोड, बट द थिंग्स आर बी डिफरंट. ओके. सो इथे आपण त्याचं एक्झाम्पल घेतलंय. सेकंड टेबल, थोडी कॉम्प्लेक्सिटी नंतर आपण थर्ड मध्ये रेंज वाढवली. ओके. सो आय विल रिक्वेस्ट यू टू राईट दिस लॉजिक. हे तिन्ही पण लॉजिक लिहा. So this will be your nested loop. This will be example, okay, of table. And this will be an example of table by user choice. सर्वांनी हे कोड लिहून घ्या.
Okay. So, yes. So these are some examples जे आपण बघितले लूप्स मध्ये. ओके. पुढे चालून आपण लूपला अजून थोडे डिटेलमध्ये लर्न कर म्हणजे लाईक एक्झाम्पल्स मध्ये आपण यूज करणार आहे. बट मी एक एक्झाम्पल घेतलं लास्ट वन अँड देन वी विल हॅव अ पॉज फॉर टुडे. ओके. लिस्ट आपण नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करणार आहे. सो आता आपलं पुढचं जे लेक्चर असेल दॅट विल बी कॉम्प्लेक्स डेटा टाइप्स. ओके. सो आपण कॉम्प्लेक्स डेटा टाइप्स लर्न करणार आहे. Okay, and like we are going to learn that like tuples, then list, okay, and moreover we are just going to learn some more things over. जसं जसं पुढे जाऊ तसं आपण डिटेलमध्ये अजून लर्न करणार. सो एक एक्झाम्पल घेऊया अजून एक थर्ड एक्झाम्पल द लास्ट वन. कारण एक्झाम्पल घेतलं तुम्हाला आयडिया तरी येते की एक्झॅक्टली यूज कसं होतं ते. सो विल टेक वन मोर एक्झाम्पल. एक्झाम्पल डॅश 2.py. Okay, great. So now here let's take an example. एक पासवर्ड आहे माझ्याकडे. ओके. सर पासवर्ड. आपका आवाज म्यूट है. आवाज ब्रेक होतोय का? जस्ट येस, आवाज येतोय का आता व्यवस्थित? हॅलो, आवाज येतोय? येस, अदर मेंबर्स हो सर. आवाज येतोय? ओके, गुड. सो लेट्स से पासवर्ड आहे ऍडमिन @123. काय पासवर्ड आहे? ऍडमिन @123. ओके. अँड वी आर हॅव्हिंग अ युजर पासवर्ड. काय आपल्याकडे? युजर पासवर्ड विच इज एम्प्टी. सो इथे आपण असे कंडिशन देऊया वाईल मला असं चेक करायचंय की जर युजर पासवर्ड ऍडमिन @123 असेल तर आपण मेसेज देणार लॉग इन सक्सेसफुली. नाहीतर युजर आपण विचारत जाणार की पासवर्ड एंटर कर म्हणून मल्टिपल टाइम्स. ओके. सो इथे आपण या प्रकारे करू शकतो. आय विल जस्ट से युजर पासवर्ड इफ इट इज नॉट इक्वल्स टू पासवर्ड. तर अशा केसमध्ये आपण काय करणार आहे? वी विल आस्क युजर टू प्रोव्हाइड एन इनपुट टू अस and we will just say enter your password. काय म्हणणार आपण? एंटर युअर पासवर्ड. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू मी युजर पासवर्ड मध्ये स्टोअर करेन. सो आता विचार करा की प्रत्येक वेळेस ती नॉट इक्वल जर असेल तर तो लूप कसा होणार आहे? कंटिन्यू रन होणार आहे. ओके. आणि जर तो कंटिन्यू रन होतोय आणि जर तो नाही झाला सो आपण इथे प्रिंट मध्ये प्रिंट करूया that log in successfully. Okay, let's try this code. So now we will just ask user. सर्वप्रथम इथे मी क्लिअर करेल. या सो सर्वप्रथम आपण क्लिअर करूया. Now we will ask user and we will just say example dash 02. सी पासवर्ड बरोबर आहे का? इनिशियली तो नव्हता. सो युजरला तो काय विचारतो? एंटर पासवर्ड. तर मी ते ए यूज करेल. आहे का बरोबर? सो बी यूज करेल. सी पासवर्ड इज इनकरेक्ट. बट नाउ आई विल जस्ट से admin @123. लॉग इन सक्सेसफुल. ओके. आता इथे आपण युजरला 3 अटेम्प्ट देऊ. किती अटेम्प्ट द्यायचे? 3 अटेम्प्ट. ओके. सो इथे आपण असं बनवूया की लाईक से अटेम्प्ट अँड द करंट अटेम्प्ट इज फर्स्ट. 0 नाही. पहिला अटेम्प्ट हा 1 असेल. ओके. लेट्स डू इट 0. ओके. बिकॉज इथे आपण एंटर करतोय. सो मी असं म्हणेल की अटेम्प्ट हा प्रत्येक वेळेस +1 करायचा आहे. अँड आय विल जस्ट से दॅट इफ the attempt
is equals to, sorry, is greater than 3, तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? ब्रेक. पण ब्रेकच्या आधी मला एक मेसेज द्यायचा आहे, लाईक से प्रिंट, ओके, you have attempted, you have done max 3 attempt. Okay, try after like say 1 hour. ओके, बघा मी कोड काय केलाय समजून घ्या. सो आपण युजरला काय म्हणतोय? युजर, इफ युजर पासवर्ड इज नॉट इक्वल्स टू पासवर्ड, अशा केसमध्ये आपण काय म्हणणार इथे? अटेम्प्टला इन्क्रीमेंट करणार. ओके, सो हा इन्क्रीमेंट आपण नंतर करूया, इनिशियली नकोय. ओके, अँड आय विल जस्ट यूज इट बिफोर दिस. तर बघा, स्टार्टिंगला आपण चेक करणार अटेम्प्ट किती आहे? 0 आहे. ओके, सो आय विल जस्ट से इफ इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 3. सो इथे मी म्हणेल की इफ इट इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू, सो जस्ट आय विल से इक्वल्स टू, दॅट विल ऑल्सो वर्क. सो इथे जर ऑलरेडी आय थिंक सो, ओके, वी विल चेक दॅट वन. ओके, ग्रेटर दॅनच ठेवूया. सो जर अटेम्प्ट ग्रेटर दॅन 3 असेल तर आपल्याला काय प्रिंट करायचं आहे? वी हॅव डन मॅक्स 3 अटेम्प्ट, ट्राय आफ्टर 1 hour. ओके, आणि काय करणार आहे आपण याला? ब्रेक, म्हणजे आपला व्हाईल लूप काय होणार आहे इथे? ब्रेक. जर तो नसेल 3 पेक्षा कमी, ओके, सो अशा केसमध्ये आपण काय करणार आहे? काय करणार अशा केसमध्ये? त्याला इन्क्रीमेंट करणार. ओके, हियर आय विल आस्क युजर टू एंटर द पासवर्ड. जर तिन्ही अटेम्प्टच्या आधी जर पासवर्ड झाला सक्सेस, तर प्रिंट काय होणार? नाहीतर काय प्रिंट होणार? समजतंय का प्रत्येकाला? मॅडम समजतंय का? ओके, चला आता याला रन करूया. सो आय विल जस्ट से न्यू टर्मिनल, लेट्स रन दिस. सो नाउ इट विल आस्क फॉर फर्स्ट अटेम्प्ट. I will just say A, second attempt B, third attempt C, fourth attempt A. So I need to make it here too. Okay. So let's try it again. So first time, second time, third time. You have reached. आता इथे प्रॉब्लेम एक असा आहे की अटेम्प्ट जर आपल्याला इथे इफ कंडिशन चेक करावी लागेल, कारण लॉग इन होतंय आपलं. ओके, सो वी विल जस्ट चेक इफ the attempt, okay, if the attempt, सर्वप्रथम आपण अटेम्प्टला प्रिंट करून बघूया. सो लेट्स सी व्हॉट हाऊ मेनी अटेम्प्ट्स वी गेट. सो जस्ट अटेम्प्ट and then we can check a method. So first time A, B, C, काय येतोय आपल्याला अटेम्प्ट? 3. So I will just say that if the attempt is equals to 3 is not equals to 3, अशा केसमध्ये आपल्याला काय करायचंय? प्रिंट करायचंय. I will just say if over here. बघा कोड थोडा लक्षात घ्या. सो जर हे रन झालं किंवा नाही जरी झालं तर आपण इथे चेक करणार की अटेम्प्ट किती आहे? 3. ओके, अँड दिस सपोज टू बी हियर. ओके, आता जस्ट आपण सेव्ह करू. ओके, अँड नाव वी विल जस्ट ट्राय दिस वन अगेन. सो A, B, C, काय ते आपल्याला? वी हॅव डन मॅक्स 3 अटेम्प्ट, ट्राय आफ्टर 1 hour. पण जर मी सक्सेसफुल दिला ऍडमिन @123, सो काय आलं आपल्याला? लॉग इन सक्सेसफुल. सपोज फर्स्ट टाइम चुकला, सेकंड टाइम पण चुकला, बट थर्ड टाइम काय केलं आपण इथे? जस्ट मी इथे म्हटलो ऍडमिन @123. हा, सो आय थिंक सो इट मस्ट बी नाउ दिस ऍक्च्युअली हॅव रीच टू 3. ओके, सो वी विल मेक इट 2 over here. We need to add one more signal. Okay, की like पासवर्डचा सिग्नल आपल्याला ऍड करलाय, बट लेट इट बी. ओके, जास्त कॉम्प्लेक्स केलं तर आहे ते पण विसरून जायचे, नंतर करूया. या, सो हियर दिस इज व्हॉट द लॉजिक, ओके, इज विथ अस. असं पण आपण करू शकतो की हे दोन्ही परत इथं कंडिशन चेक करायच्या. सो वी कॅन जस्ट से अँड, ओके, पासवर्ड मस्ट बी
Password must be equals to user password. आता तर रन होणार आहे. ओके, सो आपण युजरला व्हॅल्यू घेतोय आणि तो इथे रन होतोय. सो जर अटेम्प्ट या लेवलचे असेल, पासवर्ड जर बरोबर असेल तर ऑब्विसली तो रन होणार आहे. ओके, यू विल गेट दिस आउटपुट ऑल. लॉजिक समजलंय मॅडम? समजलंय ना? घरच्या आठवत येते का? हा, तसा आज काय शुक्रवार आहे, उद्या तुम्ही घरी जाऊ शकताय. येस, इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी? सर्वांना क्लिअर आहे? सर्वांना? लेक्चर समजलंय का सर्वांना? गौरव ये ना, मग लेक्चर समजलंय का सर्वांना? ओके, पेन. हा, सर्वांनी अटेंडन्स द्या. सर्वांनी अटेंडन्स द्या. SND कॉलेज. ललिता, ललिता इज प्रेझेंट. ललिता. वैष्णवी, शीतल, पूनम, दिव्या, स्नेहा, प्रतिभा, निकिता, निकिता अपसेंट. ओके, वैष्णवी, प्रेझेंट सर. कीर्ती, कीर्ती गाडे, तेजस्विनी, ऑनलाइन SND. हो प्रेझेंट सर. ओके, सोनूने गायत्री, प्रेझेंट सर. संजीवनी, साई, साई दोन्ही साई प्रेझेंट आहे का? ओके, धनश्री, भक्ती, सिद्धी, साक्षी, कार्तिकी. येस, MIT येवला ऑफलाईन मेंबर प्रेझेंट आहे ना? व्हेरी गुड. सायली, सायली बोडके, MIT येवला ऑनलाईन, सायली बोडके. ठीक आहे, गरुड अपेक्षा, प्रेझेंट सर. दीपाली बोडके, प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. प्रीती, सॉरी पिठे स्वरूपा, प्रेझेंट सर. ओमकार नागपुरे. प्रेझेंट सर. ओके, काजल, MIT रोटेगावनी प्रेझेंट इथे ऑनलाईन. श्रुतिका, श्रुतिका. प्रेझेंट आहे सर ती. ओके, निठाळे सोनू, निताली सॉरी, पायल त्रिभुवन. प्रेझेंट सर. ओके, आशना, आशन, प्रेझेंट सर. रुपाली, रुपाली गायकवाड, रुपाली गायकवाड ऑनलाईन. प्राची पुणे,
प्रेझेंट सर. प्राजक्ता मत्सागर, प्रेझेंट सर. प्रतिमा महाले. प्रतिमा महाले प्रेझेंट आहे का? सर तिने बॅच चेंज केली ना, कोणत्या बॅचला गेले ते? ALML ला. AI. या ईमेलची बॅचला गेले. ओके, साक्षी पोपलघाट. साक्षी पोपलघाट. साक्षी पोपलघाट आहे का? नाही. नाही. ओके, ठीक आहे. ओके, फाईन. सो गाईज, सेशन्सचे रेकॉर्डिंग आज शेअर होतील. ओके, काहींनी ग्रुपवरती टाकलेलं होतं आणि LMSचं लॉग इन पण तुम्हाला मिळेल. त्यामध्ये आतापर्यंत जेवढ्या रेकॉर्डिंग झाले त्या सगळ्या रेकॉर्डिंग असतील. ओके, सो आज तुम्हाला LMSचं लॉग इन भेटून जाईल इव्हिनिंग पर्यंत. घेतलंय मी प्रेझेंट. ओके, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.